कसं आहे ना सर, थोडसा आमचं म्हणजे माझ्यावर ऑब्जेक्शन होतं लोकांचं का मी सत्कार वगैरे करतो, पण कसं होतं की एकच बुके त्यांना देतो. पण आज म्हणजे स्पेशल ग्रामपंचायत तर्फे मी याचं बजेट सँक्शन करून आज प्रत्येकाला वेगवेगळा बुके देणार आहे सर मी. अच्छा, हे त्याची तयारी आहे का? अरे वा. ए तू उठ तिकडनं, उठ 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 उठ. अरे उठ बाबा, प्रॉन्सरची सीट आहे ते, प्रॉन्सरची. कोण? अरे या बुकेला प्रॉन्सर झालं एक. तर या बुकेचे प्रॉन्सरर मी यांना आमंत्रित करतो, हिम्मतराव कानफाटे. कधीपासून बोलताय या बोलाव ना मला, कधीपासून तिथे वाट बघतोय ते कळतं काय तुला? अक्कला कधीपासून वाट बघतोय, बोलाव ना मला. या म्हटलं, या या या. मग ठीक आहे, जा म्हणतो जातो, मला काय तुझ्या आईला दे. अमृता जाणार आहे 2 अरे मिनिटं. आला ना मग, जाम नाही आलो ते, मी कुठं बघायचं. तर आज या ठिकाणी माननीय श्री श्रेयस तळपदे यांचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे आणि माझे भाग्य म्हटलं पाहिजे सर. तर आपल्याकडे आज श्रेयस तळपदे यांच्या रूपानं एक चिकण्या क्वालिटीचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. काय? क्वालिटी बघा ना सर, क्वालिटी जबरदस्त क्वालिटी, नंबर 1 क्वालिटी आहे, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे सर. मग त्यांचा विशेष गाजलेला पिक्चर म्हणजे थायलंडच्या भावावर आधारित त्यांनी तो पिक्चर केला होता, 3 थाई भाई. आणि सर लिहिलंय सर, म्हणजे आमच्या नेटवर माहिती आहे त्याच्यावर. लिहून आणत अरे हे पण 3 थाई भाई. 3 थे भाई, थे ते थे ई कुठून आला? अरे 1 मिनिट, नाही नाही सॉरी ते थेच आहे सर, थेच आहे. तिथं मुंगी आल्यामुळे ते ई वाटलं मला. विशेष म्हणजे ते हिंदीत गेले पण आपला मराठी भाषा नाही विसरले. हिंदीत जाऊन पण त्यांनी मराठी नाव असलेला हिंदी चित्रपट केलेला आहे. कुठला? ओम साठी ओम. अरे तो पिक्चर नाही का, ओम साठी एक ओम राहते, तो जाते, मग त्याच्यासाठी दुसरा ओम येते. त्याने काय शाहरुख खानची झेरॉक्स वगैरे असते त्याच्यामध्ये. आम्ही बघितलं सर, पण तुमचा तो दिशाभूल करणारा चित्रपट आम्हाला फार आवडला सर. दिशाभूल करणार कुठला आता? दिशाभूल म्हणजे तो आगेश राईट. हा, आगेश राईट म्हणजे जबरदस्त. आम्हाला नाव सर आहे. ना खूप बघायची इच्छा होती सर चित्रपट तो, पण आमच्या गावातल्या लोकांना बघता नाही आला सर तो. का? म्हणजे काय झालं, ते गेले लोक गेले चित्रपटामध्ये, तिथं होता आगेश राईट. मग लोक आगे गेले आणि राईट घेतला, तिकडे काहीच नाही. तिकडे एक पानपट्टी होती सर. त्याच्यामुळे ना तुम्ही आता ना तुम्ही काय करा माहिती आहे काय, आगेश राईट म्हणण्यापेक्षा अंदर के साईड असं नाव ठेवा, म्हणजे लोकांना लगेच कळेल. उगाच पिक्चरच्या ऐवजी पानपट्टीवाला धंदा होते सर, म्हणून म्हणलं बरोबर नाही ते, असू द्या काय हरकत नाही. पण तुम्ही आता म्हणजे सांगून ठेवतो मी तुम्हाला पुढच्यासाठी म्हणून. तसं ते आगेश राईटमुळे तसा एक घोळ झाला सर तुमच्या एका चित्रपटामुळे. म्हणजे ते म्हणजे चित्रपटाचं नाव नाही माहीत सर मला, पण ते काय आहे ते मला माहीत नाही. पण आम्ही तुमचं पोस्टर बिस्टर बघून आम्ही गेलो, म्हणजे गावातले लोक, ते त्याच्यावर हाऊसफुल लिहिलं होतं. मग आम्ही परत आलो सर. अरे सिनेमाचंच नाव आहे हाऊसफुल, तो सिनेमा असतो. पोरी तुम्हाला फार पटत असतील का असं, म्हणजे पर्सनल, आता म्हणजे पर्सनल मध्ये आलं म्हणून. पण असू द्या काय हरकत नाही. पण आज मी खास व्यवस्था केलेली आहे सर, खास व्यवस्था. तुमच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो मिस मंगल उर्फ मॅगी यांना. माझी पोरगी आहे मंगल उर्फ मॅगी. मॅगी नाव ठेवलं तिचं आम्ही. मॅगी का ठेवलं? 2 मिनिटात पटवते कोणाला पण. फारच म्हणजे हातखंड आहे तिचा लगेच. चल ए स्वागत कर, हार घाल, हार घाल. हात तुझ्या गळ्यात घालून घे पहिल्यांदा आणि हात त्यांच्या गळ्यात घाल. ए फोटो काढ, फोटो. ए यार काय? ए मला सेंटर. हा हा. आमच्या मॅगीचं आणि श्रेयस तळपदेंचं आत्ताच या ठिकाणी लग्न झालेलं आहे. चल बेटा घे, तिची उखाणं घ्यायची इच्छा आहे सर. घ्या हा उखाणा. बाजीत बाजी मेथीची, वा, हा? बाजीत बाजी मेथीची, आज प्रमोशन म्हणून नाही म्हणती, बाजी म्हणते. बाजीत बाजी मेथीची, शंकराच्या पिंडीला वेल वाते वाकून, वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सांजीच्या ताटात जिलबीचे तुकडे. क्या बात आहे. सांजीच्या ताटात जिलबीचे तुकडे आणि आणि वा वा. हंड्यावर हंडे 7. अरे मध्ये त्याचं नाव कोण घेईन, तुझा बाप. काय साप आला इथे? अरे बापरे, साप आला. अरे अरे देवा रे देवा. आपल्या घरी जा सगळे. तू माझ्या घरी चल. साप आला इथे. नाही नाही, साप आलाय. साप आला, साप. त्यांना सोडा, त्यांना. तुम्ही बसा, तुम्ही बसा. नुसता सोडा कसा
चालवेल या. शांत राहा. श्रेयस तळपदे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय इन्स्टंट विवाह संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. जाऊ नका मी सामान घेऊन येते काय घेते ना? आणि हे सगळं सामान भरून घे व्यवस्थित हा आलेच आलेच हा, आणि आईला सांग रडू नको म्हणा आता. ए पोरी रडू नको का रडू नको. एकुलती एक पोरगी सर तुमच्या पदरात टाकतो सांभाळून घ्या तिला. खूप मी प्रेमानं वाढवलं तिला. संपूर्ण गावाचा सुटकेचा निश्वास सोडल सर. मान्य जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. म्हणजे एक प्रकारे जितेंद्र जोशी यांच्या रूपानं एक एक्सटेन्शन बोर्ड टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. काय एक्सटेन्शन बोर्ड राहते ना, एक्सटेन्शन बोर्ड मध्ये कशा अलग अलग पिना आपण टाकू शकतो. यात लाईट लागते, वायर लागते, असे त्याचे जे फायदे जास्त राहते त्या टाईपचं जितेंद्र जोशी. म्हणजे त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्वच इतकं जबरदस्त आहे की ते गाणी पण लिहितात, ते गातात पण, ते स्टोरी पण लिहितात, ते अभिनय पण करतात, ते कॉमेडी पण करतात, ते यांच्यावर पण असतात कार्यक्रमाचे. काय तू राहत ना यांच्यावर मध्ये राहते. इथं लिहिलंय अँकर अँकर म्हणतात. ए मराठीत लिहित जा रे, मराठीत लिहित जा रे. काय प्रॉब्लेम आहे रे यार. पण ते यांच्यावर नसले तरी अनेक कार्यक्रमाची जबाबदारी यांच्यावर आहे. असे ते जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. असंच पाहिजे तुम्हाला, असंच पाहिजे. सर जितू सर एक पर्सनल मध्ये सांगू तुम्हाला. काय काय बोला. पर्सनल मध्ये पर्सनल. तुम्ही ना जरा सांभाळून राहा. म्हणजे नाना पाटेकर कधी कधी तुमच्यासारखा आवाज काढतात बरं म्हणून सांगितलं तुम्हाला. चला पुढे. ए, असं द्या. आलं काय ठाणं आलं नाही 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 काय काही नाही आलं. तुम्ही स्पॉन्सर आहे बसा गप्प. स्पॉन्सर आहे बसा. तर असो गोरेगावचं गुलजार म्हणून फेमस असलेले जितेंद्र जोशी या ठिकाणी. हे तू कसं नाही बोलला, हे कसं नाही बोलला तू. हे मला माहिती होतं या अख्ख्या कार्यक्रमात बाकी काय हो ना हो हे होणार नाही. माहित आता मी पवईला शिफ्ट झालोय. तर असो काही दिवसानंतर पवईचे गुलजार म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. सर मला सांगायला अत्यंत आनंद. तुमचं जे गाणं आहे सर फार फेमस झालं घराघरात. कोंबडी पळायला तंगडे धरून, कोंबडी पळायला तंगडे धरून या गाण्याचे लेखक जितू जोशी आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पण सर थोडासा कंप्लेंट आहे सर तुमच्या विरुद्ध. बोला ना. काय ते तुम्ही म्हणजे ढापलेलं गाणं आहे सर असं माझं म्हणणं आहे. अरे मी डापलंय. हा सर कसं? म्हणजे काय असं झालं कसं? पिक्चर यायच्या आधी सांगतो स्पष्ट सांगतो. तुम्ही असे आरोप नाही बाय, करायचे. डोळ्यात अश्रू आहे सर, हातात लाकूड आहे सर. खोटं नाही बोलणार सर. काय झालं पिक्चर यायच्या 2 वर्ष आधी मी हे गाणं लिहिलेलं होतं. स्वतः मी लिहिलेलं होतं. फक्त शब्दामध्ये पक्षी बदलला. मी लिहिलं होतं की शामरूख पळाला तंगडी धरून लगडी घालायला लागलाय. आमच्या घरचे शामरूख जरा नाराज झाले फक्त सर. ते म्हणले याला काय अर्थ आहे का म्हणले. त्यांची दुसरी कोंबडी घेतली म्हणले. पण कोंबड्या जाम खुश झाल्या आमच्या इच्छा. शामरूख तर 2 दिवस जेवले नाही सर. एवढे अंडे दिले फक्त त्यांनी. शामरूखचे अंड केवढं मोठं राहते. मग अशा या टॅलेंटेड माणसाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय शामरूख रुसले खुदगुन हसले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. घ्या सर फुट काढा. हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.